हॅलो फ्रेंड्स, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण बनवणार आहोत एक कंदील. सो मी तुम्हाला ते स्टेप सांगते पहिले, आणि इथे मी पुन्हा सेटअप करून ठेवलेला आहेच. सो मी तुम्हाला पहिले स्टेप सांगते मी काय काय केलं. तर पहिले मटेरियल सांगूया आपण. फेविकॉल नॉर्मल, पेन्सिल, इरेझर लागतीलच, मेजरमेंट वगैरे, सिझर आणि स्केल. आणि तुम्हाला पाहिजे तर मी हा पण वापरू शकतो. सो आता सगळ्यात पहिले तुम्हाला घ्यायचा आहे एक A4 साईज पेपर. त्याला असं हाफमध्ये फोल्ड करायचं आहे, फोल्ड. मग त्याला दोन्ही साईडने स्क्वेअर बनवायचं आहे. म्हणजे काय तर दाखवते एक साईड. सपोज हा आहे A4 साईजचा पेपर. तर आता तुम्ही ह्याला असं फोल्ड केलं, दोन्ही साईडला इक्वल आले तुम्हाला. आता तुम्हाला ते स्क्वेअर म्हणजे असं फोल्ड करता ना तुम्ही, असं आपण असं करून करतो, मग तुम्हाला एक मस्त स्क्वेअर मिळतो. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, असं स्क्वेअर मिळतो तुम्हाला वरून आणि खालून सेम. ठीक आहे. सो आता ह्याच्या पुढचे स्टेप सांगते. आणि खालती जी स्ट्रीप होते त्याची तुम्ही टाकू नका, मी तुम्हाला सांगते. तुम्हाला हे बनवायचं आहे. म्हणजे त्या स्ट्रिप्सचे खालचे जे जराशा भाग आहे त्याला असं कापायचं व ती एक लेस लावायची कोणती पण. हे नाही बनवायला तरी चालेल. मग तुम्हाला घ्यायचा आहे एक पेपर नॉर्मल, तुम्ही जो स्क्वेअर पेपर बनवलेला तो, मग ते करायचं. ठीक आहे, असं. आणि मग तुम्हाला ह्याच्यावर मेजरमेंट करून लाईन ड्रॉ करायचे अंदाजे. ठीक आहे, मी लाईन ड्रॉ करून दाखवते तुम्हाला. हा मी ड्रॉइंग केले. आता आपल्याला ह्याला कट करायचं आहे. हे फक्त विसरू नका की ही जी आहे ती फोल्डिंग साईड आहे आणि तुम्हाला या साईडून कट करायचं आहे. ठीक आहे. सो आता मी पटापट कट करते ह्याला. हा कंदील जो ॲक्च्युली आपण कंदील बनवतो आहे, आणि हा कंदील ना मोस्टली कोणी थिंक पण नसेल केला. अशा टाईपचा कंदील आहे हा. सो आता आपण पटापट स्ट्रिप्स कापून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवते मी. आणि जर इथे डाग दिसत असेल तर तुम्ही नॉर्मल इरेज करा. सो आता तुम्हाला हे असे दिसतील काहीतरी, जे तुम्हाला आता ओपन करायचे. खूप केअरफुली ओपन करायला लागतं ह्यांना, नाहीतर हे फाटतात. तुम्हाला अशी काहीतरी डिझाईन बघायला मिळेल जी बोलाल ह्याच्याने काय बनेल. आता हे जर उलटा वेस्ट पेपर झाला, बट नाही, थांबा जरा. सो आता तुम्हाला हा जो तुम्हाला असा पकडायचा आहे पेपर. ओके. मग तुम्हाला हा जो पॉईंट आहे ना, हा असा स्क्वेअर ऑल्टरनेट पेपर घ्यायचे आहेत. आणि मी स्टिक करून दाखवते तुम्हाला. तुम्हाला अशा प्रकारे हे स्टिक करायचं आहे. तुम्हाला दिसत असेल की नाही, आय डोंट नो, बट ते तुम्हाला अशा प्रकारे स्टिक करायचं आहे. ठीक आहे. नंतर तुम्हाला घ्यायचं आहे एक लेअर सोडायची, अख्खी एक लेअर सोडायची. आता मी ही वाली लेअर सोडते आहे पाठी. नेक्स्ट लेअर घेते. तुम्हाला असे सगळे स्टेप कंटिन्यू करायचे. मी हे करते आता नेक्स्ट स्टेप. सो असं
पहिले स्टार्टिंगला जो स्क्वेअर तो खूप हार्ड वाटेल तुम्हाला स्टिक करायला, बिकॉज तो खूप छोटा स्टिकिंग आहे. बट नंतर तुम्हाला सोपं वाटेल, बिकॉज जे स्क्वेअर आहेत ना ते मोठे होऊन जाणार ऑफकोर्स. आणि आता तुम्ही मिस्टेक नका करू माझ्यासारखी, आता मी जी करणार होती तुमच्याशी बोलताना, एक दुसरं काहीतरी ड्रॉइंग होणार होतं. आता ही लास्ट स्टेप आहे, मग ते असं काहीतरी बनेल. आणि तुम्हाला लास्टवाला पण जॉईंटच करायचं आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही स्टिक असते ही वाली, त्याच्यापेक्षा तुम्ही फेविकॉल यूज करा, बिकॉज फेविस्टिकला स्टिक व्हायला टाईम लागतो किंवा कधी ते स्टिक पण नाही होत. सो तुम्हाला असं काहीतरी मिळेल केल्यावर. जस्ट वेट, बिकॉज तुम्हाला स्टेपलर पण लागणार आहे नंतरच्या ह्याच्यात स्टेप्समध्ये. आता जरा ट्रिक आहे, कारण की तुम्हाला हातातच पकडायला लागेल. हे असं केलं तर पूर्ण असं चेपून जाईल. सो फ्रेंड्स, फायनली मी एक केलं आहे, एक असं आहे एक वाला, बट ते पण स्टिक नाही. ओके, हाताला लागणार आहे ते प्रेस होताना, सो नो टेन्शन. आणि फ्रेंड्स, हा जो कंदील आहे तो तुम्ही होम डेकोरेशनला पण लावू शकता. आणि इतका म्हणजे क्रिएटिव्ह कंदील आहे हा, खूप म्हणजे असं स्पेशल, तुम्ही कधी बघितला पण नसेल. मला दुसरा व्हिडिओ तर माहीत नाही यूट्यूबवर, पण हा तसा पहिला व्हिडिओ आहे यूट्यूबवर अशा कंदीलचा आहे स्पेशली. सो माझा लुक असा काहीतरी आहे. हे दोन्ही कंदील बनवल्यावर किती इझी होता पहिलं तुम्ही हा कंदील. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, ॲटलिस्ट हा जो पॉईंट आहे किंवा कोणत्याही एका पॉईंटला घ्यायचं आणि आपण जे हे बनवलेलं हे असं फोल्ड करायचं आहे. झाल्यावर तुम्हाला मिस्टेकच नाही. प्लीज एक मिस्टेक नका करू, ह्याला उलटं करायची, म्हणजे की हे असं लावायला नाही लावायचं आपल्याला असं, बिकॉज आपल्याला ही सिल्वर साईड अशी घ्यायची आहे. हां, मला आत्ता आठवलं, मी तुम्हाला तो स्टॅपलर आणायला सांगितलेला, तो आत्ता आपल्याला कामाला येणार. सो माझ्याकडे हा आपला स्टॅपलर आहे. उभा राहिला. सो हा जो आहे त्याला घ्या, सारे इथे असं पकडा आणि त्याला स्टॅपल करा. एक स्टॅपलर पण भरपूर आहे एवढ्याशा गोष्टीसाठी. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता इतका इझी मेकिंग आहे हा कंदील. आणि तुमच्याशी बोलताच मी अजून एक कंदील बनवणार होतो, मला मी तुम्हाला 2 मिनिटात आणून दाखवते. फ्रेंड्स, मी आला कंदील. ओके, सो तुम्ही बघा किती मस्त दिसतात हे दोन्ही कंदील. सो आता मी तर म्हणते अजून, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. एक गोष्ट तर सांगायला विसरलीच, हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स. बाय.